हॅलो मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण अपडेट डेटा कसं करू शकतो. तर आपण आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हाऊ टू डिलीट दी डेटा फ्रॉम द टेबल. वी कॅन डिलीट दी एंटायर रो ऑफ द टेबल. तर त्याचं सिंटॅक्स काय आहे तर ते बघू आपण. सिम्पल आहे, डिलीट फ्रॉम टेबल नेम आणि टेबल नेम नंतर आपण वेअर क्लॉज वेअर क्वेरी वापरतो. आणि जे आपल्याला रो रिलेट करायचं त्याचा आयडी किंवा काय असं वॉट एव्हर ते आपण तिथं कंडिशन सेट करतो आणि सेमी कॉलम देतो. तर हे सिंटॅक्स झाला याचा. तर आपण आता ऍक्च्युअल मध्ये बघू. आता इथं तुम्ही बघू शकता का ऑर्डर आहे. तर आपल्याला सपोज आहे ना, ही पाचवी ऑर्डर रिपीट झालेली वाटते आपल्याला, ते आपल्याला पाचवी ऑर्डर डिलीट करायची, टू टू झालेलं आहे ते. सिम्पल आपण आहे ना, डिलीट डिलीट फ्रॉम ऑर्डर्स आणि वेअर वेअर कंडिशन काय असू शकते की ऑर्डर आय डी इज इक्वल टू ऑर्डर आय डी काय आहे 5 आणि सेमी कॉलम सिम्पल आपण सिलेक्ट करणार आहोत आणि सिलेक्ट करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की सिलेक्ट झालेलं आहे. सिम्पल आपल्याला एंटायर टेबल सिलेक्ट करायचं. सिलेक्ट जे की आपलं ऑलरेडी झालेलं आहे. स्टार्ट फ्रॉम ऑर्डर्स आणि सेमी कॉलम एक्झिक्यूट करूया. तुम्ही बघू शकता की आपलं पाचवं ऑर्डर क्रिएट झालेली आहे. अजून एक आपण ऑर्डर डिलीट करूया जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. आपण सपोज एकदा काय करू, कस्टमर आयडी 1 देऊ आपण, म्हणजे हे दोन कॉलम डिलीट व्हायला पाहिजे. तर डिलीट होतात का ते बघू आपण. डिलीट फ्रॉम ऑर्डर्स वेअर कस्टमर आयडी कस्टमर आयडी इज इक्वल टू 1 सेमी कॉलम. सिंपल क्वेरी एक्झिक्यूट करूयात आणि तुम्ही बघू शकता की डिलीट झालेला आहे. तर सिंपल आपण मी सिलेक्ट करू क्वेरी आणि execute करू. तर तुम्ही बघू शकता की ज्यांची कस्टमर आयडी 1 होती ते सर्व डिलीट झालेले आहे. तर असं आपण डिलीट करू शकतो. तर आता आपण काय बघितलं की आपण हाऊ टू डिलीट दी डेटा फ्रॉम दी टेबल युझिंग डिलीट क्वेरी. वी कॅन डिलीट दी एंटायर रो युझिंग डिलीट. आपल्याला सपोज डिलीट करायचं एंटायर टेबल विदाउट affecting the structure of the table, then we can use the truncate table. तर truncate तुम्ही सोल्युशन बघू शकता, खाली सोल्युशन आलेलं आहे. टेबल आणि टेबलचं नाव काय ऑर्डर्स आणि जस्ट सेमीकॉलन सिलेक्ट दिस क्वेरी आणि एक्झिक्यूट इट. आणि जर आपण हे सिलेक्ट केलं ऑर्डर्स आणि फक्त तुम्ही बघू शकता की आपलं जे टेबलचं स्ट्रक्चर आहे ते काही सबमिट नाही झालं, पण त्याचा जो एंटायर डेटा होता ते सर्व डिलीट झालं. आणि सपोज वी want to delete the entire table with data, then we can also do that using drop query. Drop टेबलचं नाव ऑर्डर्स जस्ट सेमीकॉलन आणि एक्झिक्युटिव्ह. आणि आता जर मी सिलेक्ट करायला गेलो तर एरर द्यायला पाहिजे की हा टेबल एक्झिस्ट करत नाही म्हणून. मी जर एक्झिक्यूट करायला गेलो तर तुम्ही बघू शकता की इथं खाली एरर आलेला आहे की टेबल इज नॉट डज नॉट एक्झिस्ट. तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग.